की नाही, एक माणुसकीचं कर्तव्य म्हणून इथं पक्ष जात भेद न बघता माणुसकीचं कर्तव्य म्हणून त्या लोकांना एवढी अचानक अडचण झाली की मागच्या वेळेला नवी मुंबई FMC मार्केटमध्ये आलेल्या आंदोलकांना आम्ही त्या ठिकाणी सर्व सोयी केल्या होत्या. पण हे मुंबईला जाणार म्हटल्यानंतर तर कुठलीच तयारी नव्हती. मार्केट चालू होती. मुंबईला त्यांची फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाल्यानंतर ते परत नवी मुंबईला आले. नवी मुंबईला आल्यानंतर त्यांनी विनंती केली, मराठा समन्वयक असतील किंवा तिथले सगळे आंदोलक होते, त्यांना मागचा अनुभव असल्यामुळे त्यांनी विनंती केली. त्यावेळेला आम्ही सिडको MD किंवा असेल कमिशनर महानगरपालिका या सगळ्यांना विनंती केली की एक्झिबिशन हॉलला दिलं तर तिथं 10-20 हजार लोक राहू शकतात. एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित होऊन त्या ठिकाणी सुविधा देता येऊ शकतात. कालपासून परवापासून आम्हीच गणपती मंडळांची कार्यक्रम चालू आहेत मंडळाचे नवी मुंबईच्या FMC मार्केटमध्ये तिथल्या लोकांना सांगून काल परवापासून आम्ही जेवणाची व्यवस्था वगैरे केली. पण काल माझ्या माहितीप्रमाणे एक्झिबिशन हॉलला जाऊनसुद्धा त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था करायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात शांत आहे किंवा शरद पवार साहेब बोलत नाही असं सत्ताधारी म्हणतात. कसं नाही, असं आहे की मी कालही बोललो आहे की ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे. आश्वासनं काय शरद पवार साहेबांनी दिली नाहीत. आश्वासनं त्यांच्या असलेल्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या महायुतीने दिलेली आहे. आपण मागची सत्ता मिळवण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री असतील, संबंधित असलेले त्यावेळचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांनी अशा प्रकारचे आश्वासन दिले की आम्ही आरक्षण लगेच लागू करू, राज्याच्या हातात आहे. आता तुम्हाला द्यायला कोणी अडवलं नाही. विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांनी त्या आरक्षणाला पाठिंबा दिला. राज्य तुमचं आहे, बहुमत आहे आणि तशा प्रकारे केंद्रामध्ये सुद्धा तुमचं बहुमत आहे. एखाद्या आरक्षणाचा कोटा वाढवून देता येतो का आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येते का? आता कसं आहे काय, राजकारणामध्ये नाव घ्यायचं, मग शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. तुम्ही तुमचं बघा ना. आम्हाला ज्यावेळेला आमच्याकडे जबाबदारी असेल तर आम्ही बोलू. शरद पवारांचा इथं विषयच काय तुम्हाला कळत नाही. पण राष्ट्रवादीची भूमिका आहे का नाही, राष्ट्रवादीची भूमिका आरक्षण देण्याच्या संदर्भामधून पहिल्यापासून राष्ट्रवादीची नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची भूमिका आहे. आरक्षण देण्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. पूर्वीसारखा मराठा हा आता तेवढा मोठा राहिलेला नाही. विभाजन झालं, अल्पभूधारक झालेला आहे. या मराठ्याला आरक्षण मिळावं आणि त्यांचं नोकरीमध्ये मिळावं, अशा प्रकारची शिक्षणामध्ये मिळावं, एवढीच मागणी आहे. आता त्या संदर्भामधला जर निर्णय आहे तो कसा घ्यायचा, मग तुम्ही विरोधी पक्षाला अजूनपर्यंत बोलवलं आहे का? तुम्हीच बैठका करताय, तुम्हीच समिती केली आहे, तुम्हीच चर्चा करताय. आम्हाला बोलवलं, आम्ही मुद्दे मांडू. आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका घेताना मग कोणाला OBCला धक्का लावून न देता येतं का? मग त्या कोट्यातून देता येतं का? त्याबरोबर आता SC-BCचे तुम्ही 10% ऑलरेडी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये त्या आरक्षणामध्ये तरतूद करता येते का? आरक्षणाचा 50%च्या वरचा कोटा वाढवून तसं देता येतं का? त्याच्या संदर्भामध्ये OBCला धक्का न लावता देता येतं का? हा निर्णय चर्चेद्वारे त्या कमिटीने त्या संबंधित जरांगे पाटलांना आणि त्यांच्या समन्वयक समितीला बोलवणं गरजेचं आहे. आम्हाला बोलवलं तर आम्हीसुद्धा त्यामध्ये सहभागी हो. महाराष्ट्राचा हा प्रश्न आहे, कुठं कायदा सुव्यवस्था बिघडू नये, पण आंदोलन दडपणं मोडण्याचे प्रयत्न होऊ नये. चर्चा करून मार्ग निघाला तर मला वाटतं होऊ शकतं. नगरमध्ये आपण आज बैठक घेत आहात कार्यकर्त्यांची. निलेश लंके साहेबांनी म्हटलेलं होतं की स्थानिक काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की नगर विकास आघाडी अशी स्वतंत्र व्हावी, शहर विकास आघाडी. नाही, या संदर्भामध्ये राज्याचा अध्यक्ष झाल्यापासून मी स्पष्ट शब्दात आमच्या अध्यक्षांना सांगितलेलं आहे की पहिल्या प्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा सुरू करायच्या. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका, नगरपालिका असतील, त्याच्यामध्ये मग स्थानिक लोकांना अधिकार दिलेला आहे. निलेश लंके साहेब असतील किंवा आमचे अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी बैठका घेऊन, इथल्या नेत्यांनी बैठक घेऊन शहर विकास आघाडी करायची का काय, कारण प्रश्न बरेच आहेत. पण 10 वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता मिळाल्यानंतरसुद्धा प्रश्न सुटलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाण्याच्या पातळीचा विषय असेल, बाकीचे सगळे विषय आहे. या संदर्भातल्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आता काय झालं आहे, निवडणुकीचे सिस्टम बदललेले आहे. आम्ही कसे निवडून येऊ शकतो या भ्रमामध्ये सत्ताधारी असल्यामुळे, फोडाफोडीचा आणि सत्तेचा उपयोग केल्यामुळे त्यांना नागरिकांची आणि जनतेची चिंता नाही. आमचं आता जनतेला ते पटवून देऊन, जसं राहुल गांधींनी आता बिहारमध्ये सुरू केलेलं आहे, तसं हळूहळू देशामध्ये अशा प्रकारची क्रांती तयार करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत. शेवटचा प्रश्न अजितदादांवरती काल कांद्याचे माल जे आहे ते भिरकावण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी संतप्त झालेले आहेत. आम्ही येत्या 14-15 तारखेला शिबिर घेतलेलं आहे. 14 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे आमचं 2 दिवसाचं शिबिर होतं. दुसऱ्या दिवशी सांगता समावेश आहे. आम्ही नाशिकला
जो शेतकऱ्यांचं तिथे पाऊस प्रचंड झाला, कांद्याचा प्रश्न आहे, द्राक्षाचा प्रश्न आहे, आम्ही भावाचा प्रश्न आहे, किंवा नाशिकचाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची आमची मागणी सातत्याने आहे. सभागृहात आम्ही मांडली, सरकार द्यायला तयार नाही आहे. परंतु आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे की एक दिवसाचा शिबिर आणि दुसऱ्या दिवशी सांगता सभेच्या ऐवजी पवारसाहेबांच्या आणि राज्याच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामधला प्रचंड अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा प्रक्षोभ आम्ही नाशिकमध्ये तो अलगार करणार आहोत. संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशा प्रकारचा आणि वेगवेगळे प्रश्न घेऊन जे प्रश्न या ठिकाणी सामान्य शेतकरी उद्रेकां माध्यमातून करतायत सरकारच्या विरोधात, त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही त्या दिवशी करणार आहोत. अजितदादा म्हणतात वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ. वेळ आता निवडणुकीच्या वेळा येतील. असं आहे, सरकारच कर्जबाजारीमध्ये आहे, त्यांनाच कर्ज द्यायची गरज आलेली आहे. वेळ कधी येईल मला माहीत नाही, पण आम्ही ती वेळ आणण्याला भाग पडू अशा प्रकारचं काम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.